महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आलाय। जोशींनी थेट शिवसेनेच्या कोट्यातील राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये पैसे घेऊन नियुक्त्या केल्याचा गंभीर आरोप जोशींनी केलाय। या संदर्भामध्ये एक पत्र सुद्धा जोशींनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलंय। 8 अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक केल्याचा आरोप या पत्रातनं केला गेलाय। तर या संदर्भामध्ये चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी धरून लावली आहे। तर पुन्हा एकदा महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर येतोय। आपले प्रतिनिधी तुषार कोळे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। तुषार, शिवसेना आणि भाजपमधला हा अंतर्गत वाद नक्की मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या आरोपांच्या संदर्भामध्ये आणखीन कशा पद्धतीने आपल्याला उकलून सांगता येईल? आपण बघितलं तर महायुतीच्या एका घटक पक्षालाच त्यांच्या एका सहयोगी पक्षाच्या आमदारांकडून अशा प्रकारे लक्ष केलं जात आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जलसंधारण विभाग आहे आणि जलसंपदा विभाग आहे यांची जेव्हा विभागणी झाली तेव्हा अधिकाऱ्यांमध्येच त्यांच्या विभागाची विभागणी करायची होती आणि त्या प्रकारे तेव्हा अधिकाऱ्यांना आपण ही नेमणूक ही कोणत्या विभागात असायला पाहिजे या संदर्भात लिहून द्यायचं होतं। मात्र आता जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये पैशाचे व्यवहार झाल्याचे आरोप होत आहे आणि ते आमदार संदीप जोशी यांनी केलेले आहे, त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या आमदाराला किंवा शिवसेनेकडे असणाऱ्या मंत्रालयाला भाजपकडे लक्ष केलं जात आहे असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। मात्र संदीप जोशी यांचं असं म्हणणं होतं की त्यांचा आरोप हा अधिकाऱ्यांवर आहे, त्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसंदर्भात त्यांचा रोष नाही आहे आणि 2022चं हे संपूर्ण प्रकरण आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आणि पैशाच्या व्यवहाराला घेऊन कोणी ह्या बदल्या केल्या आणि ते अधिकारी कोण होते आणि कोणी हे सर्व व्यवहार केले याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी संदीप जोशी यांनी केली आहे। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।